हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हे सुंदर असं रॅबिट किचन. बनवायला अतिशय सोपं आणि पटकन होणार आहे. यावरती तुम्ही मॅग्नेट लावून ह्याचा फ्रीज मॅग्नेट म्हणून सुद्धा वापर करू शकता. चला तर मग स्टेप बाय स्टेप हे किचन कसं बनवायचं ते आपण बघूया. सुरुवातीला इथे मी हा पर्पल कलरचा थ्रेड घेतलाय आणि 2 ची निडल घेतली आहे. सुरुवातीला इथे आपल्याला मॅजिक रिंग घालून घ्यायची आहे. आता मॅजिक रिंग घालून झाल्यानंतर आपल्याला इथे एक चेन घालायची आहे आणि ह्या मॅजिक रिंगमध्ये 8 सिंगल क्रोशे घालून घ्यायचेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर आता हे जे टोक आहे ते आपण असं ओढून घेणार आहोत आणि आपण जिथे पहिली चेन घातली होती त्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. नेक्स्ट राऊंडच्या सुरुवातीला इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला ह्या सेम स्टिचमध्येच पॉपकॉर्न घालून घ्यायचे आहे. आता या पॉपकॉर्नसाठी एकूण आपल्या ह्या निडलवरती आता 9 लूप तयार झाले. आता यार्न ओव्हर करायचं आणि आता ह्या 9 लूपमधून एकत्र आपण ही निडल बाहेर काढून घेतली. त्यानंतर परत 2 चेन घालायच्या आणि नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला पॉपकॉर्न बनवून घ्यायचा. ते शेवटचा पॉपकॉर्न तयार झाल्यानंतर इथे आपल्याला 2 चेन घालून घ्यायचे आणि सुरुवातीला ज्या आपण चेन घातल्या होत्या त्यातल्या वरच्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे आपले हे 8 पॉपकॉर्न तयार झाले. आता आपण इथे व्हाईट कलरचा थ्रेड यूज करणार आहोत. तो आपण इथे अटॅच करून घेऊया. आता हा जो पॉपकॉर्न स्टिच आहे त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर जिथे आपण 2 चेन घातल्या होत्या त्या चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1, 2, आणि 3. त्यानंतर आता पुढचा पॉपकॉर्न स्टिच आहे त्यामध्ये परत एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या 2 चेनच्या स्पेसमध्ये परत मगाचसारखं 3 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. प्रत्येक पॉपकॉर्न स्टिचमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे आणि 2 चेनच्या स्पेसमध्ये आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे अशा प्रकारे हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया.
आता रॅबिटचं हेड बनवण्यासाठी इथे मी 4 चेन घालून घेतल्या. त्यानंतर आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे बनवून घ्यायचे. त्यासाठी 2 वेळा मी यार्न ओव्हर केलं निडलवरती. आता खालच्या स्टिचमध्ये सेम स्टिचमध्ये आपण हे ट्रिपल क्रोशे बनवणार आहोत. 2-2 लूपमधून आपण यार्न ओव्हर करून काढून घ्यायचे निडल. म्हणजे इथे आपला हा एक ट्रिपल क्रोशे तयार झाला. अशाच प्रकारे अजून आपल्याला 2 ट्रिपल क्रोशे बनवून घ्यायचे. आता ह्या एका स्टिचमध्ये आपल्याला एकूण 3 ट्रिपल क्रोशे बनवून घ्यायचे. त्यानंतर आता पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला परत 3 ट्रिपल क्रोशे बनवून घ्यायचे. 1 2 आणि 3. त्यानंतर 4 चेन घालून घ्यायचे. 1 2 3 आणि 4. आणि जिथे आत्ता आपण तिसरा ट्रिपल क्रोशे बनवला त्या सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचे. शेवटी एक चेन घालायची आणि हा जो थ्रेड आहे तो इथे आपण कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे आपलं हे रॅबिटचं हेड तयार झालं. आता त्याचे कान कसे तयार करायचे ते आपण बघूया. त्यासाठी आत्ता जिथे आपण 4 चेन घातल्या होत्या त्यातल्या वरच्या चेनमध्ये आपण परत व्हाईट कलरचा थ्रेड अटॅच करून घेणार आहोत. त्यानंतर आता इथे आपल्याला 10 चेन घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर आता पहिल्या 3 चेन स्किप करायच्या. 1 2 3 आणि चौथ्या चेनमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे घालून घ्यायचे. 1 1 2 आणि 3. हे एकाच चेनमध्ये 3 ट्रिपल क्रोशे घालून घ्यायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे घालून घ्यायचे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे आपला हा कान तयार झाला. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जिथून आपण सुरुवात केली होती 4 चेनच्या स्पेसमधून तिथे आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. अशा प्रकारे आपला हा एक कान तयार झाला. असाच आपण दुसरा कान सुद्धा इथे तयार करून घेणार आहोत. आता आपल्याला रॅबिटची टेल बनवायची आहे. त्यासाठी सुरुवातीला 9 स्टिच स्किप करायचे आणि 10व्या स्टिचमध्ये आपल्याला व्हाईट कलरचा थ्रेड परत अटॅच करून घ्यायचा आहे. आता इथे आपण 3 चेन घालणार आहोत. त्यानंतर 2 डबल क्रोशे टुगेदर आपल्याला इथे करायचं आहे. त्यासाठी नेक्स्ट स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता हे पूर्ण नाही घालून घेतले, मी हाफच घातला. त्यानंतर परत आपण दुसरा डबल क्रोशे घातला आणि पहिल्या 2 लूपमधून निडल काढून घेतली. आता निडलवरती 3 लूप राहिले. आता पुढच्या स्टिचमध्ये परत आपल्याला तसंच 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता इथे पहिल्या 2 लूपमधून निडल काढून घ्यायची.
परत यार्न ओव्हर करून आपण डबल क्रोशे करणार आहोत आणि आता परत दोन लूप मधून आपण निडल काढून घेतली. आता इथे आपले टोटल 6 लूप तयार झाले. आता या 6 लूप मधून एकत्रित आपण निडल काढून घेतली. इथे आपला हा डबल क्रोशे टुगेदर तयार झाला. त्यानंतर परत 3 चेन घालायच्या आणि आत्ता जिथे आपण शेवटचा डबल क्रोशे केला त्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. त्यानंतर एक चेन घातली आणि आता आपण हा थ्रेड इथे कट करून घेणार आहोत. त्यानंतर आता ह्याचा लेग कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण जी टेल तयार केली तिथपासून आपण 8 स्टिच स्किप करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9व्या स्टिचमध्ये आपल्याला परत व्हाईट कलरचा थ्रेड अटॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन घालायची. आता पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. 1 2 आणि 3. सेम स्टिचमध्येच आपण 3 हाफ डबल क्रोशे घालून घेतले. त्यानंतर आता नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालून लॉक करून घ्यायचं. अशा प्रकारे इथे आपला हा लेग तयार झाला. त्यानंतर एक चेन घातली शेवटी आणि आधी हा आपण थ्रेड आपण इथे कट करून घेणार आहोत. आता हे जे एक्स्ट्राचे थ्रेड आहेत ते आपण हाईड करून घेणार आहोत. अशाच प्रकारे मी अजून एक रॅबिट इथे तयार करून घेतला. आता हे दोन्ही रॅबिट एकावर एक ठेवायचे आणि आपल्याला व्हाईट कलरचा थ्रेड वापरून ह्याला स्टिच करून घ्यायचे. व्हाईट कलरचा थ्रेड मी येथे घेतलाय. आता हे जे दोन्ही स्टिच आहेत त्या दोन्ही स्टिच मधून एकत्रित आपण हा व्हाईट थ्रेड ओवून घेणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच आपल्याला ओवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक स्टिच मधून ही निडल घालून आपल्याला हे जे 2 पीस आहेत हे एकत्रित स्टिच करून घ्यायचे. अशा प्रकारे आपलं सुंदर असं किचन इथे तयार झालंय. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.